अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड आणि ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे वतीने दररोज मजुरी करणाऱ्या विधवा महिलांचा साडी वाटप करून सन्मान करण्यात आला आहे। गोपाळनगर कारवे ह्या ठिकाणी भटक्या जमातीतील मागासवर्गीय महिलांना दररोज मोलमजुरी करूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो। 1 गुंठा ही जमीन नाही आहे। सर्व कर्त्या पुरुषांचं व्यसनाच्या आहारी जाऊन निधन झालंय आणि अशा ह्या गोरगरीब कुटुंबातील मोलमजुरी करणाऱ्या महिलांचा साडी वाटप करण्यात आलाय। यावेळी प्रवीण काकडे म्हणाले की प्रत्येक महिलेनं ताठमानेने उभं राहून पडेल ते काम करत आपल्या मुलांना शैक्षणिक प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावा लागेल। रडत बसले तर खूप संकटांना सामोरं जावं लागतं। आलेल्या संकटांना सामोरं जाऊन समाजाचं नाव उज्ज्वल करावं। प्रत्येक स्त्रीनं आरोग्याची काळजी घ्यावी। राष्ट्रमाता जिजाऊ अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा, भीमाबाई आंबेडकर यांचा आदर्श घेऊन आपल्या मुलांना घडवण्यासाठी प्रयत्न करावा। यावेळी प्रवीण काकडे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिलीप जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य विष्णू हुलवान, सोसायटी सदस्य मानसिंग पवार, रवींद्र जाधव, अर्जुन जाधव आणि महिला उपस्थित होत्या।